पुण्यात वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण समोर आल्यानंतर लग्न समारंभातील आवाजवी खर्च आणि बडेजाव पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनला आहे। याच पार्श्वभूमीवर नांदेडमध्ये मराठा समाजाची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली आहे। या बैठकीत लग्न समारंभासाठी आचारसंहिता निश्चित करण्यावर भर देण्यात आलाय, जेणेकरून अवास्तव खर्चाला आळा घालता येईल। अहिल्यानगर येथे झालेल्या आधीच्या बैठकीनंतर नांदेडमध्ये मराठा समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी एकत्रित आलेत। लग्नात होणारा अवास्तव खर्च टाळण्यावर या बैठकीत प्रामुख्याने भर देण्यात आला। महत्त्वाच्या निर्णयांमध्ये डीजेवर बंदी घालणे, प्री वेडिंग शूट न करणे, तसेच हुंडा देणे आणि घेणे पूर्णपणे थांबवणे यावर सखोल चर्चा झाली आहे। यासोबतच हळद समारंभाचा कार्यक्रम छोटेखानी पद्धतीने साजरा करण्यावरही एकमत झालेत। या बैठकीत सर्व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची एक सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे। ही समिती गाव पातळीवर जनजागृती करणार असून साध्या पद्धतीने विवाह सोहळे आयोजित करण्याचे आवाहन करणार आहे। तसेच सामूहिक विवाह सोहळ्यांना प्रोत्साहन देण्यावरही या बैठकीत जोर देण्यात आला। या निर्णयामुळे मराठा समाजात साधेपणा आणि सामाजिक एकोप्याची भावना वाढीस लागेल अशी अपेक्षा आहे। आज मराठा समाजाच्या सर्व संघटनांची बैठक विजयनगर येथे मंगल कार्यालयामध्ये झाली। सर्व सामाजिक संघटनेचे मराठा समाजातील सगळे जिल्हाध्यक्ष किंवा त्यांच्यापेक्षा वरिष्ठ प्रतिनिधी उपस्थित होते। या ठिकाणी विवाह सोहळ्यात मराठा समाजाच्या कमीत कमी खर्च व्हावा, ज्याप्रमाणे पुण्याला, अहिल्यानगरला, संभाजीनगरला बैठक झाली, त्याप्रमाणे आज नांदेड येथे बैठक पार पडली। त्याच्यामध्ये प्रमुख मुद्दे हे होते की एकतर सामूहिक विवाह मेळाव्याला प्रोत्साहन देणे, दुसरा कमी खर्चात लग्न करणे, लग्नाच्या सर्व ॲक्टिव्हिटी जे विविध प्रकार आहेत, प्री वेडिंग आहे किंवा हळदीचे प्रोग्राम मोठे मोठे होतात, साध्या प्रोग्राममध्ये कमी खर्च करणे किंवा ते प्रोग्राम टाळणे किंवा घरात हळदीचा प्रोग्राम नवरा नवरीपुरता ठेवणे, असे हे अनेक विषयावर चर्चा झाल्या। यामध्ये प्रमुखता की काही नेते मंडळीने इथं विशेषतः आमदार राजेश पवार साहेबांनी सामूहिक विवाह मेळाव्याची मुवमेंट काढलेली आहे। त्यांनी 5 लग्न केले तर मंडपाचा खर्च स्वतः करणार आहेत, 10 लग्न केले तर मंडप आणि जेवणाचा खर्च करणार आहेत। अशी मुवमेंट इतर राजकीय व्यक्तिमत्वाने सुरू करावी अशी आम्ही या आज विचारमंचावरून विनंती करतो सगळ्यांना। आणि काही ठिकाणी काही जणांनी इथं आश्वासनं दिले की आम्ही विवाह मेळावा घेऊ, त्यामध्ये प्रणिताताई देवऱ्या ताई असतील, त्याच्यामध्ये माधवराव देवसरकर असेल, आणि ही आचारसंहिता सगळ्या घराघरात गावागावात पोहोचावी याच्यासाठी एक सुकाणू समिती आज तयार केलेली आहे। ते 11 जणांची सुकाणू समिती आहे। ती समिती तालुका समिती नेमेल आणि गावागावामधला प्रोग्राम ते ठरवतील। ग्रामपंचायत लेवलला त्यांची जायची तयारी आहे। आणि ही तयारी केल्यानंतर पहिल्यांदा आम्ही आमच्या स्वतःवर इथल्या 300-400 जे मराठा बांधव आलते त्यांनी स्वतःवर आचारसंहिता लावून घेतली की आपण स्वतःच्या घरातून स्वतःपासून हे सुरू करायचं। एवढे 400 बांधव तरीही हे काही करणार नाहीत, म्हणजे सगळी आचारसंहिता पाळतील आणि सगळ्या हुंड्यापासून आहे, सगळ्या मुवमेंट आहेत। आम्ही त्याच्यात थोडं आजच्या आचारसंहितेमध्ये थोडं हुंड्याला कोणी मुलीच्या नावाने FD करा, हे असं आम्ही थोडं पर्याय काढलेले आहेत। मोठे लग्न केले तर त्याच्यामध्ये 10-20 गरिबांचे लग्न करा। मग ही काही आम्ही थोडीफार त्याच्यामध्ये सगळ्यांच्या चर्चा आणि ते रिलॅक्सेशन घेतले। मला वाटते हे एक आमचं आजचं वेगळंपण आहे। या अनुषंगाने सर्व नांदेड जिल्ह्यात सगळे समाज बांधव ही आचारसंहिता पाळतील आणि समाजाचा होणारा अनाठायी खर्च आणि याला आळा बसेल आणि समाजामध्ये जी या लग्नामुळे जी काही दुर्दशा होते मोठेपणामध्ये, बड्याजावपणामध्ये, ती कमी होईल असं मला वाटते। आणि आलेल्या सगळ्या समाज बांधवाचं ज्यांनी स्वतःवर आचारसंहिता लावून घेतली त्यांचं मी अभिनंदन करतो, स्वागत करतो आणि सगळ्या समाजाला आवाहन करतो। हुंड्या संदर्भामध्ये काही ठोस निर्णय झाला की द्यायचंच नाही किंवा काय असं? हुंड्या संदर्भात आज झालं की घ्यायचाच नाही, द्यायचाच नाही हा निर्णय झाला, पण त्याच्यात
थोडं त्याच्यात सूट अशी दिली, जर मुलीच्या नावाने FD करून देत असतील तर मुलीच्या आणि जावयाच्या त्या मुलाच्या स्वेच्छेनं देत असतील आणि त्यांच्या भविष्य घडवण्याच्या कामासाठी ते उपयोगाला येत असतील तर मुलीच्या नावाने FD करून द्यावी. असं रोख रक्कम किंवा वाहन वगैरे द्यायचं नाही, असं दान काही द्यायचं नाही, वाहन आणि रोख रक्कम द्यायची नाही. रोख रक्कम द्यायची नाही. प्री वेडिंगच्या संदर्भामध्ये काय प्री वेडिंग करायचं नाही असं ठरलं. प्री वेडिंगचा कॉन्सेप्ट गाळावा, ते डीजेचा विषय टाळावा, त्याच्यानंतर हळदीचा विषय मोठा करू नये, नवरा नवरी पुरताच करावा. त्याच्यानंतर सकाळी संध्याकाळी एक लग्नाचा प्रकार निघालेला आहे ते टाळावं, एकच लग्न करावं आणि तेही 200 लोकांच्या मध्ये करावं आणि मोठं करायचं झालं तर सामूहिक विवाह मिळावा, त्याच्यामध्ये घडून आणावा. जर समजा हौस असते ना एखाद्याला मोठं लग्न करायचं तर त्यांनी काय करायचं? त्यांना पर्याय दिला, तुम्ही गरिबांचे जे लग्न आहेत ते त्याच्यात लावावे. बरं, याची अंमलबजावणीसाठी काय करणार आहात? अंमलबजावणी आता सुकाणू समितींची बैठक होईल, ते आता डिटेल ठरवतील. सर्वात जास्त मराठा सेवा संघाने आज लीड घेतली. त्यांनी म्हणले की या व्यवहारामध्ये, या सामूहिक विवाहाच्या चळवळीमध्ये किंवा या कमी खर्चाच्या चळवळीमध्ये जे जे समाजाचे प्रतिनिधी आहेत ते पुढे येतील, त्यांचा सत्कार वर्षातून एकदा त्यांच्या नावानिशी, कारण त्यांना प्रमोट करणं गरजेचं आहे, त्यांना मुवमेंट वाढवायची, तर ते मुवमेंट वाढवण्यासाठी त्यांचा सत्कार एकदा मराठा सेवा संघ वर्षातून एकदा ठेवणार आहे. आचारसंहितेचं समजा जर पालन झालं नाही, काही वेळेला आढळलं तर काय होईल? ती आता सुकाणू समिती डिटेल ठरवल. आज फक्त सुकाणू समिती 11 जणांची स्थापन झाली आहे. सगळ्या विविध मराठा समाजाच्या संघटनेचे प्रतिनिधी त्याच्यात घेतलेले आहेत. सगळ्या समाजाचे प्रतिनिधी सोबत घेऊन ते सुकाणू समिती 11 जणांची ते पुढे काम करेल, ते डिटेल काम करेल. नांदेडमध्ये मराठा समाजाने घेतलेला हा निर्णय कौतुकास्पद आहे. यामुळे समाजातील आर्थिक ताण कमी होऊन साध्या आणि सन्मानजनक पद्धतीने विवाह पार पाडण्यास मदत होईल. आता ही आचारसंहिता प्रत्यक्षात किती प्रभावी ठरते हे पाहणे महत्त्वाचे आहे.